आदरणीय शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हार्वेस्ट बायोफ्युअल परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. हा आदरणीय शब्द मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी वापरला आहे. याचे कारण म्हणजे आजपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांसाठी हा शब्द कोणीही वापरलेला नाही. शेतकऱ्यांना बळीराजा असं म्हटलं जातं. पण या राजाचे अपार कष्ट पाहून सारखं वाटतं, अनाथाला राजा बनवून व्यर्थ दर्प का वाढविला? राजा नव्हताच कधी, राजा म्हणून छळ का चालविला? खरं तर हा शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे. आज या समाजाकडे पैसा अडका, जमीन जुमली, सोने सगळं आहे, पण लोक ते खाऊ शकत नाही. त्यांना पोट भरण्यासाठी हवं आहे, तर ते शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्नधान्य, भाजीपाला आणि फळे याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. म्हणून जगासाठी अन्नधान्य पिकवणारा मायबाप म्हणजे शेतकरी, आणि म्हणूनच त्याला आदराचे स्थान हे मिळायलाच हवे. शेतकऱ्यांच्या भावना, त्यांच्यासमोर असणारी आव्हाने, निसर्गाची साथ, बाजारभावातील चढ उतार आणि शेवटी पदरात पडलेली निराशा, हे आम्ही जवळून अनुभवलेले आहे. नेहमीच शेतकऱ्याला अपेक्षा असते ती कोणाच्या तरी मदतीची, सरकारची. आपल्याला नेहमी वाटतं की कोणीतरी येईल आणि ही परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल. माझे शेतकरी बंधूंनो, आपण जर जगाचे पोट भरू शकतो, तर आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती सुद्धा ही आपल्यातच आहे. फक्त त्याला गरज आहे ती योग्य दिशेची, योग्य मार्गदर्शनाची व एकत्र येऊन ते समाजाला दाखवून देण्याची. आपण आता विचार करत असाल की हे कसे शक्य होईल? आपण काय करू शकतो? खरंच असे काय आहे की ज्यामुळे संपूर्ण शेतकरी हे राजाप्रमाणे नांदेल? माझे शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या भुसावळ तालुक्यात हार्वेस्ट बायोफ्युअल कंपनीद्वारे खूप मोठा प्रकल्प निर्माण करत आहोत. तो फक्त आणि फक्त आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी असेल. प्रत्येक शेतकऱ्याचा त्यामध्ये शेअर्स या रूपात खारीचा वाटा असेल. या पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून नवीन उद्दिष्ट आपण स्थापित करत आहोत. आपल्या या प्रकल्पाची संकल्पना, नियोजन, मांडणी व भांडवल या संदर्भात सर्व सहकार्य होत आहे, तर ते MCL कंपनीचे. MCL म्हणजे मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड. आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन श्याम शिवाजी घोलप सर यांनी देशातील शेतकऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, संपूर्ण देशाला 2030 पर्यंत इंधन स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम आणि संशोधन करून व अनुभवी संचालकांची निवड करून आपल्या आईच्या नावे MCL कंपनीची स्थापना करून पूर्ण जगासमोर एक आदर्श ठेवलेला आहे. MCL कंपनीने असे मॉडेल तयार केले आहे की भारतात प्रत्येक तालुक्यामध्ये एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार करायची व त्यामध्ये फक्त शेतकरी आणि शेतमजूर यांना सभासद करून घ्यायचे. त्यापैकीच आपल्या तालुक्यातील ही कंपनी आहे. आपल्या तालुक्याची एका ठिकाणी किमान 10 एकरची जमिनीत मुख्य फॅक्टरी असेल. यामध्ये बायो CNG गॅस व उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत तयार होणार आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे हत्ती गवत,
हे हत्ती गवत आपण शेतकरी आपल्या शेतात पिकवणार आहोत. या हत्ती गवतात प्रोटीनचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या जनावरांना देखील हे चारा म्हणून आपण वापरू शकतो. या हत्ती गवताचे उत्पादन एकरी 40 ते 50 टन एका कापणीला मिळते. वर्षामध्ये याच्या 4 कापण्या सहज होऊ शकतात. म्हणजे एकरी 150 ते 200 टन आपल्याला एका एकरात नक्कीच मिळू शकते. त्याला याचा हमीभाव असणार आहे, तो म्हणजे 1000 रुपये प्रति टन. म्हणजेच आपण 1.5 ते 2 लाख एका वर्षामध्ये कमवू शकतो. यासाठी खर्च देखील खूप कमी आहे. एकदा लागवड केल्यानंतर 5 ते 7 वर्ष उत्पादन आपण सलग घेऊ शकतो. यासाठी लागणारे बियाणे आपल्याच कंपनीत मिळणार आहे. शिवाय आपल्या कंपनीत तयार होणारे उत्कृष्ट प्रतीचे सेंद्रिय खत वाशक शेतकऱ्यांना अत्यल्प किमतीत आणि मुबलक मिळणार आहे, जेणेकरून सर्व पिकांसाठी रासायनिक खते किंवा वापरण्याची आपल्याला गरज पडणार नाही. आपल्या या प्रकल्पामुळे सर्व मानवजातीस आणि आपल्याला काय फायदा होईल तर हे आपण आता बघूया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल व गॅस यांचे भाव किती आज वाढतच चालले आहे हे वेगळे सांगायला नको. जेव्हा आपल्या CNG गॅसची निर्मिती सुरू होईल तेव्हा आपली सर्व साधने, उदाहरणार्थ मोटारसायकल, कार, ट्रॅक्टर आणि अन्य इतर मशिनरी या आपल्या CNG गॅसवर चालतील आणि आपणास ते खूप स्वस्त पडेल. म्हणजे आजच्या काळात 50% जास्त बचत आपली होणार आहे. LPG गॅस सिलेंडर ऐवजी आपण घराघरामध्ये CNG गॅस वापरणार आहोत. बांधवांनो, आज आपला भारत देश हा 8 लाख करोडपेक्षा जास्त पैसा देऊन दुसऱ्या देशाकडून पेट्रोल व डिझेलची आयात करतो. हाच पैसा जर वाचला, आपल्याच देशाच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून जर फिरला तर देशाचा GDP हा कित्येक पटींनी वाढेल व देशाचा विकास होण्यास व देश सुजलाम सुफलाम होण्यास उशीर लागणार नाही. ज्यावेळी आपण या इंधनाचा वापर सुरू करू त्यावेळी अजून 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या घडणार आहेत. एक म्हणजे प्रचंड प्रमाणात होणारे वायू प्रदूषण व त्यामुळे होणारे अनेक गंभीर आजार. यावर खूप मोठे नियंत्रण होऊ शकते. आणि दुसरे म्हणजे आजचे वाढत चालणारे तापमान, त्यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतो, याला नियंत्रणात आणता येईल. अन्यथा जर असेच तापमान वाढत राहिल्यास एक दिवस असा येऊ शकतो अतिउष्णतेमुळे आपल्या सर्वांनाच जीवन जगणे हे मुश्किल होऊन जाईल. यानंतर आपल्याच कंपनीत तयार होणारे उत्कृष्ट प्रकारचे जैविक खत देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरणार आहे. अतिशय अल्प किमतीत आणि भरपूर प्रमाणात हे आपणास उपलब्ध होणार असल्यामुळे आपण 100% सकस आणि व विषमुक्त असे अन्नधान्य पिकवणार आहोत आणि अन्य दुर्धर आजार जसे की कॅन्सर, शुगर, BP आपला आणि समस्त मानवजातीचा आपण बचाव करणार आहोत. तसेच जैविक पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य आणि फळे आणि भाजीपाल्याची विक्री देखील आपण आपल्या कंपनीद्वारे करणार आहोत आणि त्यासाठी चांगला भाव देखील मिळवणार आहोत. या सर्व कामांसाठी आपल्या कंपनीद्वारे 1500 ते 2000 कामगारांना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे. यामध्ये पूर्णपणे आपल्या शेतकरी सभासदांना आणि फक्त त्यांच्या मुलांनाच प्राधान्य हे दिले जाईल. प्रत्येक सभासदास
आणि त्यांनी घेतलेल्या शेअर्स नुसार त्यांना दरवर्षी लाभांश हा देण्यात येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे MCL अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक उत्पादनावर शेतकरी सभासदांसाठी विशेष सवलत असणार आहे. प्रत्येक गावात सभासदांसाठी शेतीवर आधारित छोटे छोटे व्यवसायांसंबंधी मार्गदर्शन मिळेल आणि अनेक उद्योग उभारले जातील. उदाहरणार्थ मधमाशी पालन, मत्स्य पालन, शेळी पालन, फळ साठवणूक, फळ प्रक्रिया, भाजीपाला साठवणूक, शीतगृह, शीतवाहन असे अनेक उद्योग आपण शेतकरीच उभे करणार आहोत. माझे शेतकरी बांधव, आपणास अधिक सांगावयास आनंद होत आहे की MCL कंपनी आपल्या या प्रकल्पात होणाऱ्या नफ्यापैकी 20% नफा म्हणजेच CSR फंड हा प्रत्येक गावाच्या विकासासाठी वापरणार आहे. याद्वारे आपण शैक्षणिक समस्या, पाण्याच्या समस्या, आरोग्याच्या समस्या तसेच अनेक समाज हिताची कामे करणार आहोत आणि जगालाही दाखवून देऊ की शेतकरी खरंच काय करू शकतो. आणि हे सहज शक्य आहे, ते म्हणजे तुम्ही आम्ही एकत्र येऊन या भावी पिढींसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी व आपल्या संपूर्ण मानवजातीसाठी शेतकरी हा राजा आहे आणि हा राजाच राहणार आहे. समस्त जगाचा पालनहार आहे. ये हुई है कि हमारे यहाँ रामटेक तालुका में आरोली करके जो गांव है, वहाँ मदर डेयरी करके के लिए नेपियर ग्रास लगाया गया. 1 एकड़ में 200 टन नेपियर ग्रास निकलता है और उसमें 60% मॉइस्चर जब होता है तो भी उसकी कैलोरिक वैल्यू 6000 है. तो नेपियर ग्रास को बायोडाइजेस्टर में डालकर उससे बायो CNG तैयार करने की भी हमने योजना बनाई है. इस योजना से विदर्भ में कम से कम 125 से 150 प्रोजेक्ट शुरू होंगे. करीब 1 लाख लोगों को रोजगार मिलेगा और किसानों को 1 एकड़ में 2 लाख रुपए का फायदा होगा. और ये सबसे महत्वपूर्ण बात है. और इसलिए हमने ये कहा है कि हम धीरे धीरे CNG पर सब कन्वर्ट करेंगे, जिसके कारण हम डीजल से भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गढ़चिरौली, नागपुर और वर्धा 6 जिलों से डीजल को मुक्ति दिलाएंगे.